नमस्कार मैत्रिणींनो। तर आज आपण एका सोप्या ट्रिकने घरगुती सामानामध्ये आपण एअर फ्रायरचा हा जो चिवटपणा आहे आणि जो खराब झालेला आहे ते स्वच्छ कसं करायचं अगदी 2 मिनिटांमध्ये ते आज पाहणार आहोत। तर आता हा माझा एअर फ्रायरचा पॅन आहे आणि याच्यामध्ये बरेच सारे पदार्थ मी बनवत असते आणि हा पहा एकदम तेलकट आणि चिकट झालेला आहे। तर तो एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी 2 मिनिटात कसा आपण क्लीन करायचा ते आज मी तुम्हाला दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे एकदम कडक केलेलं पाणी घेतलेलं आहे। असं छान गरम झालेलं पाणी घ्यायचं। गरम पाण्याने काय होतं तर जे आपले पॅनला डाग पडलेले आहेत तेलकट, तर ते पटकन थोडंसं आपण वॉश केलं की ते लगेच निघतात। त्यासाठी आपण गरम पाणी घेणार आहोत। आणि आता ही पुढची जी ट्रिक आहे ती म्हणजे याच्यामध्ये आपण जे कपडे वगैरे धुण्यासाठी डिटर्जंट वापरतो तो डिटर्जंट तुम्ही घ्यायचा आहे। आता जर तुम्ही लिक्विड वगैरे वापरत असाल तर तुम्ही लिक्विडही घेऊ शकता। आणि आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला खाण्याचा सोडा। तर हा खाण्याचा सोडा 1 चमचा टाकायचा आहे आणि हे आपल्या याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे हलवत राहायचं आहे। आता तुम्ही पाणी याच्यामध्ये आणखी जास्त घेऊ शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं। फक्त हे पूर्ण हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याचा लगेच कलर चेंज झालेला आहे आणि जे काही त्याला चिकट वगैरे जे चिकटून बसलं होतं तेही आता निघायला सुरुवात झाली आहे। आता मी काहीच याला आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त याच्यामध्येच हे पॅन वगैरे थोडंसं आत बाहेर करून ते आपण पूर्ण पॅन आपला स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता खालचा पॅन जो आहे तो पण आपण पूर्ण हलवून घेऊया, जरी काही चिकटलं वगैरे असेल तर ते निघून जाईल। आता हे एवढी सोपी पद्धत आहे। आता तुम्ही हे पाणी नंतर थोडंसं थंड झालं की थोडंसं आपल्या स्क्रबने वगैरे घासून थोडंसं आपण ते धुवून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण हा पॅन स्वच्छ करू शकतो। याच्यासाठी जास्त आपल्याला मेहनतही घ्यावी लागणार नाही आणि आपल्याला टेन्शनही येणार नाही की हा पॅन कसा स्वच्छ करायचा। तर ही एवढी खूप सोपी पद्धत आहे। आता तुम्ही बघू शकताय खालच्या पाण्यामध्ये किती खराब जे काही चिकटलेलं होतं ते सर्व निघालेलं आहे। आता इथं कोणतेही आपण मी स्क्रब लावलेला नाही किंवा काहीच नाही, फक्त गरम पाणी आपण जेवढं जास्त गरम पाणी यूज करता येईल तेवढं गरम पाणी यूज करायचं। आता हा जो पॅन आहे तो आपण वॉश करून घेऊया। हे पहा किती खराब पाणी निघालेलं आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण हा पॅन स्वच्छ करू शकतो। आता मी इथं थोडंसं थंड पाण्याने आणि स्क्रबने थोडंसं वॉश करून घेऊया। खूप सोपी ट्रिक आहे आणि आता तुम्हीही ट्राय करून बघा। जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हालाही हेल्पफुल झाली माझी ट्रिक म्हणून। अशा पद्धतीने हा पॅन क्लीन करून घेतलेला आहे। जर थोडेसे चिकट जास्त असेल तर तुम्ही स्क्रबने पण काढून घेऊ शकता। आणि हा पहा कोणतंही केमिकल नाही किंवा कोणताही जास्त त्रास न घेता आपण हा पॅन क्लीन करू शकतो, तेही एकदम सोप्या पद्धतीने। तर हा पॅन पूर्ण क्लीन झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही कोणताही चिकट डाग किंवा चिकटपणा याला राहिलेला नाही। अशा पद्धतीने तुम्हीही स्वच्छ करा। चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।